जय शिवराय मित्रांनो, राज्यातील अनाथ मुलांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने एक योजना सुरू केलेली आहे। ती म्हणजे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना। या योजनेमध्ये दिनांक 1 मार्च 2020 नंतर यामध्ये ज्या मुलांच्या दोन्ही पालकांचा मृत्यू झालेला असेल, दोन पालक म्हणजे आई आणि वडील किंवा या दोन्हींपैकी एक आईचा मृत्यू झालेला असेल किंवा वडिलांचा मृत्यू झालेला असेल आणि अशा मुलांचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल, अशा मुलांना राज्य सरकारकडून दरमहा 4000 रुपये देण्याची ही योजना आहे। आणि असे काही 18 वर्षांखालील मुलं असतील ज्यांच्या आईचा किंवा वडिलांचा मृत्यू झालेला असेल किंवा आई आणि वडील अशा दोघांचा देखील मृत्यू झालेला असेल, त्यांनी मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेचा फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट किंवा जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे। आणि हा फॉर्म तुम्हाला ऑफलाइन जमा करायचा आहे। यामध्ये तुम्हाला लागणारी महत्त्वाची कागदपत्रे ती म्हणजे यामध्ये मुलं आणि आई एकत्र राहतात याचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे। जर कुटुंबातील वडिलांचा मृत्यू झालेला असेल तर, आणि जर कुटुंबातील आईचा मृत्यू झालेला असेल तर हे 18 वर्षांखालील मुलं आणि वडील हे एकत्रित राहतात याचा तुम्हाला पुरावा द्यायचा आहे। त्याच्यानंतर राशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका, त्याच्यानंतर आधार कार्ड, मुलांच्या शाळेचे ओळखपत्र, उत्पन्नाचा पुरावा आणि ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, आईचा मृत्यू झालेला असेल तर आईचे मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा वडिलांचा मृत्यू झालेला असेल तर वडिलांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा दोघांचाही मृत्यू झालेला असेल तर दोघांच्याही मृत्यूचे प्रमाणपत्र आणि वरील सांगितलेले सर्व कागदपत्रे या फॉर्मला जोडून तुम्हाला हा फॉर्म ऑफलाइन सबमिट करायचा आहे। हा फॉर्म तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि तहसील कार्यालयामध्ये सुद्धा उपलब्ध होऊन जाईल। त्यामुळे तुमच्या जवळपास जर असे काही अनाथ मुलं असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना या योजनेअंतर्गत दरमहा 4000 रुपयांचा लाभ मिळू शकेल। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तेव्हा भेटूया नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।